नगरसेवकानं डॉक्टरांना केलेल्या मारहाणीमुळे चर्चेत आलेल्या डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय। 17 वर्षीय मुलीची गर्भधारणा तपासणी पालकांची परवानगी न घेताच केल्याचा आरोप केला जातोय। खासगी रुग्णालयात केलेल्या तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, तर शास्त्रीनगर रुग्णालयात 3 वेळा केलेल्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचं सांगण्यात आलं। मुलीच्या पालकांची परवानगी न घेता तपासणी करण्यात आल्यामुळे डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झालेत। या गंभीर प्रकारावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली असून महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले। संबंधित डॉक्टरांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल कराव अशी मागणी केली जाते। त्या मुलीला प्रेग्नेंट नसताना प्रेग्नेंट दाखवून तिच्या मनावर आणि तिच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला असेल आपण हा विचार केला पाहिजे। आणि त्यानंतर त्या परिवारावरती, त्या मुलीच्या परिवारावरती काय व्यथा तिला भोगाव्या लागल्या असतील हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। ती प्रेग्नेंट नसताना तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह दाखवून तिला मानसिक त्रास देण्याचं काम या हॉस्पिटलमध्ये शास्त्रीनगरमध्ये झालं। याच्याबद्दल काल स्थायी समितीची बैठक होती। त्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्तांशी आम्ही या विषयावरती चर्चा केली आणि आज त्या विषयामध्ये चौकशीचे आदेश देखील काढलेले आहेत। याची सखोल चौकशी होऊन जे जे डॉक्टर याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे। तिच्या आई वडिलांचा असा आरोप आहे असं कळतं की त्यांनी प्रायव्हेटमध्ये पण काही चाचण्या केल्या आणि तिथे त्या निगेटिव्ह आल्या असं त्यांचं म्हणणं आहे। तर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही नक्की काय झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या डॉक्टरांचा काही दोष आहे का हे सगळं तपासण्यासाठी आम्ही कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।